नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हसत खेळत केमिस्ट्री लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड हा चॅप्टर पाहत आहोत. त्यामध्ये आपण लेक्चर 1 to 4 लेक्चर पाहिलेले आहेत. लास्ट लेक्चर मध्ये म्हणजे फोर्थ लेक्चर मध्ये आपण पाहिलेलं होतं प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये त्या ठिकाणी मेथड 4 फ्रॉम नायट्राइल मीन्स we have to prepare the aldehydes and ketone from the nitrile. And next, the method 5 was the preparation of aldehydes and ketones from the aromatic hydrocarbons. And in this reaction there are 4 types. First one is the Itard reaction by oxidation of the methyl arenes using the CrO3. Third one is the by side chain chlorination of toluene. And fourth one the Gattermann-Koch formylation of arenes. And sixth reaction was the preparation of only aldehydes from the esters. अशा पद्धतीने आपण काय प्रिपरेशन पाहिलेले आहे. प्रिपरेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायचं the chemical properties of aldehydes and ketones. The chemical properties of aldehydes ketone म्हणल्यानंतर काय तर त्या ठिकाणी अल्डिहाइड आणि कीटोनची कुठल्या तरी दुसऱ्या एखाद्या केमिकल सोबत रिएक्शन करणे आणि आपल्याला कुठला प्रोडक्ट भेटते ते पाहणे म्हणजे काय करणे केमिकल प्रॉपर्टी चेक करणे. कशाचे we have to check the chemical properties of aldehydes and ketone. अल्डिहाइड आणि कीटोनचे आपल्याला काय केमिकल प्रॉपर्टीचे स्टडी करायचे आहे. Here the method first, the laboratory test for the aldehydes and ketones. आता या ठिकाणी laboratory test पाहिजे आहेत. First, aldehydes are easily oxidized to carboxylic acid and therefore act as a reducing agent towards the mild oxidizing agent. तर आता या ठिकाणी काय करायचं we have to react the aldehydes with a mild oxidizing agent, then it act as a reducing agent and there is a formation of carboxylic acid from the aldehydes. Means aldehyde पासून carboxylic acid तयार होत असतात. त्या टाइमला aldehyde हा reducing agent म्हणून काम करत असतो आणि mild oxidizing agent सोबत काय होत असते रिएक्शन होते. Next, then the ketones do not have the hydrogen atom directly attached to carbonyl carbon. Carbonyl carbon ला कीटोन मध्ये हायड्रोजन ॲटम अटॅच नसतो. हेन्स दे आर नॉट ऑक्सिडाइज्ड बाय माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट सोबत काय कीटोन रिॲक्ट होत नाहीत, परंतु माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट सोबत अल्डिहाइड रिॲक्ट होतात आणि कार्बोक्सिलिक ऍसिड त्यापासून काय होत असतात तयार होत असतात. इट इज अ डिफरन्स बिटवीन द अल्डिहाइड्स अँड कीटोन्स विथ अ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. आता माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट सोबत काय होत असतं ज्यावेळेस माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटची रिएक्शन अल्डिहाइड सोबत होते त्यावेळेस कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होत असतात आणि त्या ठिकाणी अल्डिहाइड ऍक्ट एज अ रिड्युसिंग एजंट. त्यानंतर काय कीटोन व्हेन इट इज रिएक्टेड विथ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट दे डू नॉट रिएक्ट विथ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे ज्यावेळेस आपण जर रिएक्शन करण्याचा प्रयत्न केला देन दे डू नॉट रिएक्ट विथ अ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट बिकॉज द हायड्रोजन ॲटम इज नॉट अटॅच्ड टू द carbonyl carbon atom in a ketones. Hence, on the basis of the difference between the reactivity of aldehydes and ketone, these are distinguished by the following method. म्हणजे काय केलेलं आहे या दोन्हीच्या डिफरन्स वरून कशाच्या अल्डिहाइड रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो आणि माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट सोबत काय होत असते रिएक्शन होत असते आणि कीटोन्स माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट सोबत रिएक्ट होत नाहीत बिकॉज दे डोंट हॅव the hydrogen atom directly attached to the carbonyl carbon atom. ह्या दोन गोष्टीवरून किंवा ह्याच्या डिफरन्स वरून आपल्याला काय पुढील टेस्ट घ्यायचे. Laboratory test for the aldehydes and ketone. First one test is given only by the aldehydes. आता ही टेस्ट कोणाकडून होत असते aldehydes. Here first one is the SIP test. SIP test, when the alcoholic solution of aldehyde is treated with a few drop of SIP reagent. काय करायचं अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अल्डिहाइड आणि SIP reagent काय करायचं रिएक्ट करायचं. मीन्स अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अल्डिहाइड is treated with a few drop of SIP reagent, then there is a formation of a pink or red or magenta colors. त्या ठिकाणी काय ज्यावेळेस अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ
अल्डिहाइड आपण फ्यू ड्रॉप सोबत सिप रिएजंट सोबत रिॲक्ट करतो त्यावेळेस काय होत असते, देर इज अ फॉर्मेशन ऑफ पिंक और रेड और मॅग्नेटा कलर्स. दिस कन्फर्म्स द प्रेझेन्स ऑफ द अल्डिहाइड ग्रुप. म्हणजेच काय, त्या ठिकाणी अल्डिहाइडचं आपण सोल्युशन घ्यायचं आहे, त्यानंतर अल्कोहोलिक सोल्युशन, त्यामध्ये फ्यू ड्रॉप्स ऑफ सिप रिएजंट म्हणजे फ्यू ड्रॉप ऑफ सिप रिएजंट टाकायचे. टाकल्यानंतर देर इज अ फॉर्मेशन ऑफ पिंक और रेड और मॅग्नेटा कलर. इट मीन्स देर इज अ अल्डिहाइडिक ग्रुप इज प्रेझेंट. तर जस्ट लाईक हा कलरलेस सोल्युशन असतो, कलरलेस सोल्युशन मध्ये फ्यू ड्रॉप ऑफ सिप रिएजंट व्हेन ऍडेड देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ अ लाईक दिस कलर. म्हणजेच पिंक किंवा रेड किंवा मॅग्नेटा कलर अपिअर होतो. तेच म्हणजे काय, देर इज अ प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइड इज कन्फर्म्ड. म्हणजे अल्डिहाइड आहे कन्फर्म होत असते. हे काय सिप रिएजंट आहे. नेक्स्ट सेकंड वन, टोलिन्स रिएजंट और सिल्वर मिरर टेस्ट. आता टोलिन्स रिएजंट मध्ये काय होत असते, व्हेन अल्डिहाइड इज बॉइल्ड विथ ए टोलिन्स रिएजंट देन सिल्वर मिरर इज फॉर्म्ड. The aldehyde is oxidized to carboxylate ion by Tollens reagent and Ag ion is reduced to Ag. तर या ठिकाणी काय होत असते, अल्डिहाइडचं सोल्युशन टोलिन्स रिएजंट सोबत काय करायचं, वी हॅव टू बॉईल इट. देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ ए सिल्वर मिरर इज फॉर्म्ड. म्हणजे त्या ठिकाणी काय होते, सिल्वर मिरर फॉर्म होत असते. त्यालाच आपण काय म्हणतो, देर इज अ कन्फर्मेशन ऑफ ए अल्डिहाइड is present in a given solution. Then the Ag ion is reduced to Ag. त्यामध्ये काय होत असतं ऍक्च्युअली, Ag ion जो आहे या ठिकाणी Ag ion is reduced to the Ag atom. तर त्या ठिकाणी काय, Ag ion चं कन्व्हर्जन Ag atom मध्ये म्हणजे सिल्वर मध्ये होत असतं. सिल्वर ऍटम मध्ये सिल्वर आयनचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं, सिल्वर ऍटम मध्ये होत असतं. म्हणून त्या ठिकाणी काय, देर इज अ फॉर्मेशन ऑफ ए सिल्वर मिरर व्हेन इट इज रिएक्टेड विथ अल्डिहाइड. अल्डिहाइड सोबत ज्यावेळेस रिएक्शन होते त्यावेळेस काय होत असतं, सिल्वर मिरर फॉर्म होत असतं. अशा पद्धतीने वी कॅन फाइंड आउट द अल्डिहाइड इज प्रेझेंट इन ए गिवन सोल्युशन. थर्ड वन, filling test. When the mixture of aldehyde and filling solution is boiled with a hot water, then red PPT of cuprous oxide is formed. म्हणजे काय होत असते, अल्डिहाइड सोल्युशन आणि फिलिंग सोल्युशन ज्यावेळेस मिक्स करून बॉईल केलं, then there is a formation of a red precipitate of a cuprous oxide. तर cuprous oxide काय, रेड PPT त्या ठिकाणी काय होत असते, फॉर्म होत असते. अशा पद्धतीने इथे रिएक्शन दिलेली आहे. म्हणजेच अल्डिहाइडची रिएक्शन means aldehyde is when mixed with a filling solution and it is boiled, then there is a formation of a red precipitate of cuprous oxide. जर red precipitate फॉर्म झाला तर त्या ठिकाणी काय होत असतं, aldehyde is present in a given solution or given mixture. अशा पद्धतीने काय, aldehyde प्रेझेंट असलेला आपण काय कन्फर्म करत असतो त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी पहा, हे निगेटिव्ह टेस्ट म्हणजेच काय, या ठिकाणी ब्ल्यू सोल्युशन असेल तर फिलिंग सोल्युशन टाकल्यानंतर हा आपल्याला कलर भेटत असतो आणि त्यानंतर याची रिएक्शन झाल्यानंतर म्हणजेच बॉईल केल्यानंतर या ठिकाणी देर इज अ फॉर्मेशन ऑफ ए रेड प्रिसिपिटेट म्हणजेच रेड पीपीटी फॉर्म होत असते. रेड पीपीटी फॉर्म होणे म्हणजेच काय, द अल्डिहाइड ग्रुप इज प्रेझेंट और अल्डिहाइड इज प्रेझेंट इन ए गिवन सोल्युशन. अशा पद्धतीने 3 टेस्ट आहेत. त्या 3 टेस्ट काय अल्डिहाइड फाइंड आउट करण्यासाठी यूज केले जातात. कुठले कुठले, सिप रिएजंट, त्यानंतर टोलिन्स रिएजंट आणि थर्ड वन आहे फिलिंग टेस्ट. आता या ठिकाणी वी हॅव टू फाइंड आउट ओनली कीटोन बाय दिस टेस्ट, मीन्स इट गिव्स ओनली कीटोन्स. तर व्हेन ए फ्रेशली प्रिपेअर्ड सोडियम नायट्रोक्लोराइड सोल्युशन इज ऍडेड टू ए कीटोन. तर काय करायचं, सोडियम नायट्रोक्लोराइड सोल्युशन वी हॅव टू ऍड इनटू द ketonic solution. When it is mixed and shaken well and basified by adding a sodium hydroxide solution drop by drop, the red color appears in this solution which indicates the presence of a ketonic group. तर त्या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं, फ्रेशली प्रिपेअर्ड सोडियम नायट्रोक्लोराइड we have to take
and then we have to add the ketone. Then this mixture is shaken properly and we have to add some sodium hydroxide टाकायचे. Then it gives the red PPT or red color. म्हणजे त्या ठिकाणी there is a formation of red color. It means this indicates the ketonic group is present in a given solution. काय काय करायचं? सोडियम नायट्रोप्रोसाइड सोल्युशन प्लस कीटोन आपल्याला मिक्स करायचं आहे. वी हॅव टू शेक इट वेल. तर त्या ठिकाणी काय शेक करायचं आहे. त्यानंतर वी हॅव टू ऍड दी सोडियम हायड्रॉक्साइड ड्रॉप बाय ड्रॉप. म्हणजे ड्रॉप बाय ड्रॉप आपल्याला सोडियम हायड्रॉक्साइड टाकायचं आहे. देन वी विल गेट द रेड कलर. म्हणजे त्या ठिकाणी रेड कलर येईल. इट इंडिकेट्स द कीटोनिक ग्रुप इज प्रेझेंट इन ए गिवन सोल्युशन. तर त्या ठिकाणी आपल्याला इथे एक रिएक्शन दिलेली आहे. तर अशा पद्धतीने when ketone is reacted with OH, there is a formation of this type of ion. Then when this type of ion is again react with a nitroproside ion, तर त्या ठिकाणी काय नायट्रोप्रोसाइड आयन सोबत रिएक्शन होते and then there is a formation of red colorization. त्या ठिकाणी काय होत असते? रेड कलर फॉर्म होत असतो. इट मीन्स द कीटोनिक ग्रुप इज प्रेझेंट इन ए given compound. The anion of ketone formed by alkali react with a sodium nitroproside ion to form a red colored complex which indicates the ketonic group is present in a given compound. त्या ठिकाणी काय आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल सोडियम नायट्रोप्रोसाइड आणि कीटोन मिक्स करायचा आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याला शेक करायचा आहे. शेक केल्यानंतर वी हॅव टू ऍड दी सोडियम हायड्रॉक्साइड सोल्युशन ड्रॉप बाय ड्रॉप. जसं आपण ड्रॉप बाय ड्रॉप टाकू त्या पद्धतीने काय होणार आहे? देयर इज अ फॉर्मेशन ऑफ रेड कलर. त्या ठिकाणी काय होणार आहे? रेड कलर फॉर्म होणार आहे. इफ द रेड कलर इज फॉर्मड इट इंडिकेट्स देयर इज अ प्रेझेन्स ऑफ ए कीटोनिक ग्रुप. म्हणजेच काय त्या ठिकाणी कीटोन प्रेझेंट आहे हे आपल्याला कन्फर्म होत असतं. Method second, the chemical reactions of aldehydes and ketones with a nucleophile. Nucleophile सोबत काय केमिकल रिएक्शन होत असतात. कशाचे? aldehydes and ketones चे. तर फर्स्ट वन त्या ठिकाणी वेगवेगळे रिएक्शन दिलेले आहे. The addition of hydrogen cyanide. Second one is the addition of sodium bisulfite. Third one is the addition of alcohol. Fourth one is the addition of Grignard reagent. Fifth one is the nucleophilic addition, that is the elimination of aldehydes and ketones with the ammonia derivatives. Sixth one is the haloform reaction. Seventh one is the aldol condensation and the eighth one is the Cannizzaro reaction. तर अशा पद्धतीने काय 8 रिएक्शन आहे. म्हणजे 8 न्यूक्लियोफाइल सोबत या ठिकाणी रिएक्शन होणार आहे. ऍडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड, ऍडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड, ऍडिशन ऑफ अल्कोहोल्स, ऍडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजेंट, न्यूक्लियोफिलिक ऍडिशन that is the elimination of aldehydes and ketones with the ammonia derivatives, haloform reaction, aldol condensation reaction and Cannizzaro reaction. These are the reactions of aldehydes and ketones with the nucleophile. Nucleophile सोबत aldehyde आणि केटोनच्या रिएक्शन होत असतात. We have to study one by one. Number 1, addition of a hydrogen cyanide, that is the HCN. When hydrogen cyanide, that is the weak acid, adds across the carbon-oxygen double bond in aldehydes and ketones to produce the compounds. That compounds are called cyanohydrin. Cyanohydrin कशाला म्हणतात? हायड्रोजन सायनाइड ज्यावेळेस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड मध्ये प्रेझेंट म्हणजे रिॲक्ट होत असतो त्यानंतर कुठल्या aldehydes आणि ketoneच्या, then it gives the compound. That compounds are called cyanohydrin. म्हणजे सिंपल मध्ये काय aldehyde आणि कीटोनची ज्यावेळेस सायनोहायड्रिन सोबत रिएक्शन होते, रिएक्शन झाल्यानंतर जो आपल्याला प्रोडक्ट भेटतो त्याला काय म्हणतात? सायनोहायड्रिन्स म्हणतात. द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट अटॅक्स ऑन द इलेक्ट्रोफिलिक कार्बन ऑफ हायड्रोजन कार्बोनिल ग्रुप. The reaction requires either acid or base as a catalyst. तर त्या ठिकाणी काय होत असते? aldehydes कीटोनची रिएक्शन हायड सोबत होत असते वेळेस the negative part, that is the CN, attacks on the electrophilic carbon of the carbonyl group. कार्बोनिल ग्रुपच्या कार्बन वरती काय होत असतो? CN हा अटॅक होत असतो. Here we have to see the reaction.
फर्स्ट ऑफ ऑल, तर या ठिकाणी पहा, when the aldehydes and ketones react with a HCN means hydrogen cyanide, then there is a formation of a cyanohydrin. म्हणजे when the aldehyde and ketone react with a HCN hydrogen cyanide, the product is formed. That product is called cyanohydrin. तर त्या ठिकाणी काय होत असतं, the negative part means CN of HCN attacks on the कार्बोनिल कार्बन. कार्बोनिल कार्बन वरती काय होत असतो, CN हा अटॅक होत असतो आणि हा H जो आहे तो काय ऑक्सिजन सोबत कंबाईन होत असतो. त्यावेळेस काय R R आणि हा H आणि हा O मीन्स OH आणि CN काय कार्बोनिल कार्बन वरती अटॅच झालेला आहे. दॅट प्रोडक्ट इज कॉल्ड सायनोहायड्रिन. तर सिंपल या ठिकाणी अल्डिहाइड आणि कीटोन, अल्डिहाइड आणि कीटोनच्या कुठल्या ठिकाणी रिएक्शन होत असते, फक्त C डबल बॉन्ड O च्या ठिकाणी. C डबल बॉन्ड O च्या ठिकाणी होत असते वेळेस निगेटिव्ह पार्ट कार्बन वरती जातो आणि पॉझिटिव्ह म्हणजेच हायड्रोजन ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो. दुसरा कुठलाच बदल या ठिकाणी होत नाही. सिंपल अल्डिहाइड आणि कीटोन मधला जो कार्बोनिल कार्बन आहे त्याच ठिकाणी काय होत असते, चेंजेस होत असतात. ओनली द चेंजेस आर टेक्स प्लेस ऑन द कार्बोनिल कार्बन अँड ऑक्सिजन. कार्बोनिल कार्बन आणि ऑक्सिजन वरती चेंजेस होत असतात. दुसरीकडे जशाच तशा हा ग्रुप राहत असतो. एक्झाम्पल, here the acetaldehyde. Acetaldehyde is react with a hydrogen cyanide, then it gives acetaldehyde cyanohydrin. आता acetaldehyde आहे, acetaldehyde काय होत असतो, the acetaldehyde react with a hydrogen cyanide म्हणजेच हायड्रोजन सायनाइडचा CN हा या कार्बन सोबत कंबाईन होतो आणि H या ठिकाणी ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो. त्यानंतर आपल्याला काय हा प्रोडक्ट भेटत असतो. दॅट प्रोडक्ट इज कॉल्ड acetaldehyde cyanohydrin. तर या ठिकाणी चेंजेस कुठे झालेले आहेत पहा, तर या ठिकाणी CN हा कार्बन वरती गेलेला आहे, या ठिकाणी आलेला आहे आणि हा H जो आहे तो ऑक्सिजन सोबत कंबाईन झालेला आहे म्हणजे OH झालेला आहे. म्हणजे देयर इज अ चेंज इज ओनली इन ए कार्बन अँड ऑक्सिजन. कार्बन आणि ऑक्सिजनच्याच ठिकाणी काय झालेलं आहे, चेंज झालेला आहे. दुसरीकडे जशाच तसा आपला साइड चेन असतात किंवा द साइड चेन्स रिमेन्स ॲज इट इज. साइड चेन काय जशाच तसे राहतात. त्या ठिकाणी फंक्शनल ग्रुप जो आहे, फंक्शनल ग्रुपच्या ठिकाणी काय होत असतो, चेंजेस होत असतात. सेकंड वन, द एक्झाम्पल इज द ॲसिटोन. ॲसिटोन मीन्स कीटोन. तर त्या ठिकाणी फर्स्ट वाला होता अल्डिहाइड and second one is acetone. Acetone react with a hydrogen cyanide, then it gives the compound that is the acetone cyanohydrin. तर या ठिकाणी CH3 जशाच तसे आलेले आहेत दोन्ही CH3 आणि हा CN हायड्रोजन सायनाइडचा कार्बन वरती गेलेला आहे आणि ऑक्सिजन जो आहे तो काय हायड्रोजन जो आहे तो काय ऑक्सिजन वरती ऑक्सिजन सोबत कंबाईन झालेला आहे. तर त्या ठिकाणी ॲसिटोन सायनोहायड्रिन इज फॉर्म्ड. तर त्या ठिकाणी काय झालेलं आहे, ॲसिटोन सायनोहायड्रिन फॉर्म झालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी C डबल बॉन्ड O च्या ठिकाणी OH आणि दुसऱ्या कार्बन वरती जो आहे C वरती CN हा अटॅच झालेला आहे किंवा अटॅक झालेला आहे. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ॲसिटोन टू ॲसिटोन सायनोहायड्रिन when it is reacted with a hydrogen cyanide. B. Addition of sodium bisulfite. आता या ठिकाणी second reaction is the addition of sodium bisulfite. Aldehydes and ketones react with a saturated aqueous solution of sodium bisulfite to give a crystalline precipitate of a sodium bisulfite adduct. That is the addition product. तर त्या ठिकाणी काय होत आहे, तर त्या ठिकाणी अल्डिहाइड अँड कीटोन, जसं अल्डिहाइड कीटोन कशासोबत रिॲक्ट झाले होते, हायड्रोजन सायनाइड सोबत रिॲक्ट झाले होते. त्याच पद्धतीने या ठिकाणी काय होत आहे, अल्डिहाइड्स अँड कीटोन रिॲक्ट विथ ए सॅच्युरेटेड aqueous solution sodium bisulfite to give a crystalline precipitate of a sodium bisulfite adduct. तर या ठिकाणी काय होत असते, अल्डिहाइड अँड कीटोनची त्या ठिकाणी सोडियम बायसल्फाइड सोबत रिॲक्शन होत असते. सोडियम बायसल्फाइड सोबत रिॲक्शन झाल्यानंतर नेमकं चेंजेस काय होत असतात, तर त्या ठिकाणी पहा,
या ठिकाणी सोडियम बायसल्फाइड, दॅट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सोडियम बायसल्फाइड इज NaHSO3. NaHSO3 जो फॉर्म्युला आहे दॅट इज, तर या ठिकाणी पहा, तर सोडियम बायसल्फाइड NaHSO3 H जो आहे, H कंबाईन विथ ऑक्सिजन अँड अदर ग्रुप मीन्स SO3Na combines with a carbon. तर काय होत आहे या ठिकाणी, the H means positive part combine with a oxygen and other remaining part means SO3Na combine with a carbon. Carbon सोबत combine होत असतात. There is a formation of sodium bisulfite atom. तर या ठिकाणी पहा, R जशाच तसे आहेत या अल्किल ग्रुप, त्यानंतर ऑक्सिजनच्या ठिकाणी OH फॉर्म झालेला आहे, SO3Na मीन्स रिमेनिंग ग्रुप म्हणजेच SO3Na या ठिकाणी कार्बन वरती कंबाईन झालेला आहे. जसं हायड्रोजन सायनाइड सोबत रिएक्शन झाली होती त्याच पद्धतीने हायड्रोजन सायनाइड सोबत काय, जो पॉझिटिव्ह पार्ट म्हणजे हायड्रोजन जो होता तो ऑक्सिजन सोबत कंबाईन झालेला होता आणि CN हा निगेटिव्ह पार्ट जो होता तो काय, कार्बन वरती अटॅक झालेला होता. याच पद्धतीने सेम आहे रिएक्शन या ठिकाणी सुद्धा. तर या ठिकाणी काय, सोडियम बायसल्फाइड मीन NaHSO3. तर या ठिकाणचा हायड्रोजन जो आहे, हायड्रोजन ऑक्सिजन सोबतच कंबाईन होतो आणि रिमेनिंग पार्ट SO3Na जो आहे तो काय, कार्बन सोबत कंबाईन होतो. दॅट गिव्स द सोडियम बायसल्फाइड अडक्ट. तर या ठिकाणी काय, सोडियम बायसल्फाइड अडक्ट आपल्याला भेटत असतात. Examples here, the acetaldehyde when react with a sodium bisulfite. सोडियम बायसल्फाइड ज्यावेळेस रिएक्शन होते त्या ठिकाणी काय होतं, जनरल रिएक्शन मध्ये आपण पाहिलेलेच आहे, सोडियम बायसल्फाइडचा हायड्रोजन फक्त मीन्स द हायड्रोजन ऑफ सोडियम बायसल्फाइड रिएक्ट विथ ऑक्सिजन अँड रिमेनिंग पार्ट दॅट इज द SO3Na combines with a कार्बन. तर या ठिकाणी पहा, हा H सोडियम बायसल्फाइडचा H ऑक्सिजन सोबत कंबाईन झालेला आहे आणि रिमेनिंग पार्ट मीन्स SO3Na combines with a carbon. There is a formation of acetaldehyde sodium bisulfite adduct. तर त्या ठिकाणी काय, acetaldehyde पासून acetaldehyde सोडियम बायसल्फाइड अडक्ट तयार होतो. ते तयार होत असते चेंजेस कुठे होतात, कार्बन आणि ऑक्सिजन जो बॉन्ड आहे, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, त्या ठिकाणी ऑक्सिजन वरती हायड्रोजन आणि कार्बन वरती SO3Na कंबाईन होत असतात. नेक्स्ट, तर या ठिकाणी ऍसिटोन रिएक्ट विथ सोडियम बायसल्फाइड. या ठिकाणी सुद्धा सेम, कीटोन असो किंवा अल्डिहाइड असो, त्या ठिकाणी चेंजेस कुठे होत असतात, देयर इज चेंजेस takes place on only carbon and oxygen. कार्बन आणि ऑक्सिजन वरती चेंजेस होत असतात. बाकी सर्व रिमेनिंग पार्ट कसा असतो, जशाच तसा असतो, अल्डिहाइड असो किंवा कीटोन असो, द रिमेनिंग पार्ट द साइड चेन्स रिमेन्स द कॉन्स्टंट. म्हणजे साइड चेन काय असतात, कॉन्स्टंट असतात, त्यामध्ये देयर इज नो चेंज टेक्स प्लेस, ओनली चेंजेस आर टेक्स प्लेस इन ए कार्बन अँड ऑक्सिजन. मीन्स कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या ठिकाणी काय होत असतात, चेंजेस होत असतात. द H of sodium bisulfite combine with oxygen and remaining SO3Na combine with a carbon. There is a formation of acetone sodium bisulfite adduct. त्याला काय म्हणतो, acetone sodium bisulfite adduct is the second example of this reaction. तर या ठिकाणी काय, ऍसिटोनची सोडियम बायसल्फाइड सोबत रिएक्शन झाल्यानंतर काय होतं, ऍसिटोन सोडियम बायसल्फाइड अडक्ट इज फॉर्मड. या ठिकाणी एकच लक्षात ठेवायचं आहे, तर H ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो आणि SO3Na हा कार्बन वरती कंबाईन होत असतो किंवा अटॅक होत असतो. Third one is the addition of alcohols. आता या ठिकाणी काय, there is a addition of alcohols. The aldehydes react with 1 mole of anhydrous monohydric alcohol in presence of a dry hydrogen chloride to give a alkoxyacetal known as a hemiacetal. Then which further react with 1 more molecule of anhydrous monohydric alcohol to give a geminal dialkoxy compound known as a acetal. तर त्या ठिकाणी काय होत असतं, तर त्या ठिकाणी अल्डिहाइड रिएक्ट विथ ए मोनोहायड्रिक अल्कोहोल. अल्डिहाइड रिएक्ट विथ ए मोनोहायड्रिक अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ ए ड्राय हायड्रोक्लोरिक ऍसिड. देन इट गिव्स द हेमिएसिटल. त्याला काय,
अल्कोक्सी अल्कोहोललाच काय म्हणतो आपण, हेमिॲसिटाल म्हणतो. त्या ठिकाणी काय, अल्कोक्सी अल्कोहोललाच काय म्हणतो, हेमिॲसिटाल म्हणतो. कधी, अल्डिहाइड रिएक्ट विथ ए monohydric alcohol in presence of a dry hydrochloric acid, it gives the alkoxy alcohols. That compounds are called hemiacetal and it is unstable. Again, that hemiacetal react with a monohydric alcohol. काय होत असतं, again that hemiacetal react with a monohydric alcohol in presence of a dry hydrochloric acid, then it gives the acetal, that is the geminal dialkoxy compound. That compounds are called acetal. आता geminal dialkoxy का म्हणलेला आहे, तर या ठिकाणी the alkoxy group means two alkoxy groups are present on a same carbon atom. That compounds are called geminal. कशाला म्हणतो आपण geminal, the two same groups are present on a same carbon atom. दोन अल्कोक्सी ग्रुप एकाच कार्बनवरती प्रेझेंट असल्यामुळे त्याला काय म्हणतो, जिमिनल डायअल्कोक्सी कंपाऊंड म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे, ऍसिटाल म्हणलेलं आहे. तर या ठिकाणी पहा काय काय होतं ऍडिशन ऑफ अल्कोहोल मध्ये. तर when aldehydes react with monohydric alcohols in presence of a dry hydrochloric acid, it gives the alkoxy alcohol. That alkoxy alcohol is also known as a hemiacetal and it is unstable. तो काय असतो, unstable. Then that hemiacetal is unstable. That's why that hemiacetal again react with a monohydric alcohol in presence of a dry hydrochloric acid. It gives dialkoxy compound, that is the geminal dialkoxy compound. That compounds are called acetal. It is हे C डबल बॉन्ड O जो आहे, हे C डबल बॉन्ड O च्या ठिकाणी या ठिकाणी काय झालेलं आहे, हा जो H आहे, H ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो आणि OH फॉर्म होतो आणि हा OR हा अल्कोक्सी ग्रुप इथं कंबाईन झालेला आहे. हा हेमिॲसिटाल म्हणतात. परत हा हेमिॲसिटाल अल्कोहोल सोबत रिएक्शन झाल्यानंतर या ठिकाणी काय होत असतं, तर या ठिकाणचा OH प्लस इथला H मीन्स वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो आणि त्या ठिकाणी OR हा ग्रुप काय होत असतो, इथं अटॅच होतो किंवा कंबाईन होतो. त्याला मिनरल डायअल्कोक्सी कंपाऊंड. दॅट कंपाऊंड्स आर ऑल्सो नोन ॲज ए ऍसिटाल. फॉर एक्झाम्पल, त्या ठिकाणी स्टेप वन मध्ये काय, ऍसिटाल्डिहाइड इज रिएक्ट विथ इथिल अल्कोहोल. ऍसिटाल्डिहाइड ची रिएक्शन कशासोबत झालेली आहे, इथिल अल्कोहोल. देन इट गिव्स द कंपाऊंड दॅट इज द हेमिॲसिटाल, दॅट इज द अनस्टेबल. तर त्या ठिकाणी पहा CH3HC डबल बॉन्ड हो म्हणजे ऍसिटाल्डिहाइड इज रिएक्ट विथ इथेनॉल, ethyl alcohol in presence of a dry hydrochloric acid. It gives the hemiacetal. म्हणजे या ठिकाणी पहा CH3H जशाच तसे आहेत. या ठिकाणी एक H ह्या ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो, OH फॉर्म होतो आणि हा C2H5O हा संपूर्ण ग्रुप कार्बनवरती कार्बोनिल कार्बन सोबत कंबाईन होत असतो. त्याला काय म्हणतो, हेमिॲसिटाल किंवा अनस्टेबल कंपाऊंड असतो. अगेन दॅट हेमिॲसिटाल रिएक्ट विथ ए मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणजेच काय, इथिल अल्कोहोल. हेमिॲसिटाल काय होत असतो, अगेन इट रिएक्ट विथ इथिल अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ ए ड्राय हायड्रोक्लोरिक ऍसिड. देन इट गिव्स द compound that is the acetal. The name of compound is 1,1 diethoxyethane and that is the stable. तर त्या ठिकाणी काय होत असतो, OC2H5 आणि हा OH. या ठिकाणी काय होत असतं, हा जो C2H5O means ethyl alcohol react with a hemiacetal, then the H of ethyl alcohol react with a OH and there is a removal of one water molecule and remaining part of OC2H5 means ethoxy group combined with that carbon atom. Then there is a formation of a acetal compound means two ethoxy groups are present on a same carbon atom. The 1,1 diethoxyethane is formed, that is the
ऍसिटाल इज फॉर्म्ड. तर या ठिकाणी या रिॲक्शन मध्ये पाहू शकता, तर अल्डिहाइड किंवा कीटोन असो तर चेंजेस कुठे होत असतात, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन मध्ये. हा जो ग्रुप आहे अल्कोहोलचा H ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो, रिमेनिंग ग्रुप कार्बन सोबत कंबाईन होतो, त्याला काय म्हणतात, हेमी ऍसिटाल म्हणतात. आणि हेमी ऍसिटालची रिॲक्शन परत अल्कोहोल सोबत होत असते. अल्कोहोल सोबत झाल्यानंतर जो अल्कोहोलचा H आहे इथला OH चा H हा OH सोबत कंबाईन होऊन वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह होतो आणि रिमेनिंग पार्ट जो आहे अल्कॉक्सी पार्ट या कार्बनवरती कंबाईन होतो. त्यानंतर त्या कंपाऊंडला काय म्हणतात, ऍसिटाल म्हणतात. काय म्हणतात, ऍसिटाल. इट इज ए स्टेबल. Next reaction, similarly, ketone react with the alcohol in presence of a acid catalyst to form a hemiketal or ketal. तर या ठिकाणी काय, ketone react with the alcohol in presence of a acid catalyst, it gives the hemiketal. आता अल्डिहाइड असल्यानंतर ऍसिटाल म्हणतात आणि केटोन असेल तर कीटाल म्हणतात. तर त्या ठिकाणी hemiketal or ketal is formed. The ketones react with 1,2 or 1,3 diols in presence of a dihydrogen chloride to give 5 or 6 membered cyclic ketals. तर त्या ठिकाणी काय होत असते, डायहायड्रॉक्सी अल्कोहोलची रिॲक्शन कशासोबत, कीटोन सोबत होत असते. या ठिकाणी when ketone is reacted with a dihydroxy alcohol in presence of a dry hydrochloric acid, then it gives a cyclic ketals. तर या ठिकाणी काय आपल्याला सायक्लिक केटाल फॉर्म झालेले दिसत असतात. या ठिकाणी सायक्लिक केटाल फॉर्म झालेले. द रिॲक्शन कॅन बी रिव्हर्स्ड बाय ट्रीटिंग ए सायक्लिक केटाल विथ aqueous HCl to generate the ketone. म्हणजेच काय, सायक्लिक केटालला जर डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत रिॲक्शन जर केलं तर त्या ठिकाणी परत आपल्याला कीटोन भेटत असतात. म्हणजेच या ठिकाणी काय, acetals and ketals are hydrolyzed with a aqueous mineral acid to give a corresponding aldehydes and ketones. तर आपण पाहिलेलं आहे की अल्डिहाइड आणि कीटोनची रिॲक्शन त्या ठिकाणी अल्कोहोल सोबत होत असते वेळेस आपण रिव्हर्सिबल रिॲक्शन दाखवलेलं आहे. ड्राय HCl सोबत रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला केटाल किंवा ऍसिटाल भेटत असतात आणि ज्यावेळेस आपण ऍसिटाल किंवा केटालची रिॲक्शन डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत केल्यानंतर आपल्याला परत aldehydes and ketone भेटत असतात. The next reaction is the addition of a Grignard reagent. Addition of Grignard reagent. तर या ठिकाणी Grignard reagent RMGX is a Grignard reagent. Grignard reagent react with the aldehydes or ketone to form a adduct which on hydrolysis with dilute acid gives the corresponding अल्कोहोल. तर त्या ठिकाणी काय, अल्डिहाइड आणि कीटोनची रिॲक्शन ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होत असतं, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ए अल्कोहोल. तर या ठिकाणी जनरल रिॲक्शन पहा, द अल्डिहाइड्स अँड कीटोन रिॲक्ट विथ ए RMGX मीन्स ए ग्रिग्नार्ड reagent. The R of RMGX react with a carbonyl carbon of aldehydes or ketone. तर या ठिकाणी R कुठे ट्रान्सफर होत असतो, या कार्बन वरती ट्रान्सफर होत असतो. इन प्रेझेन्स ऑफ ए ड्राय इथर देन देयर इज ए फॉर्मेशन ऑफ ए अडक्ट. तर त्या ठिकाणी काय, कॉम्प्लेक्स कंपाऊंड फॉर्म होत असतो. मीन्स काय, R जो आहे RMGX चा R कंबाईन विथ ए कार्बन अँड MGX कंबाईन विथ ए ऑक्सिजन, ऑक्सिजन सोबत कंबाईन होतात. देन विच ऑन ऍसिड हायड्रोलिसिस इट गिव्स दी अल्कोहोल. ज्यावेळेस त्याची ऍसिड हायड्रोलिसिस सोबत रिॲक्शन कराल मीन्स त्यावेळेस काय भेटत असतं आपल्याला, इट गिव्स दी अल्कोहोल. तर त्या ठिकाणी काय, अल्कोहोल भेटत असतात. when aldehydes and ketones are reacted with a Grignard reagent RMGX then it gives the alcohol. त्याच्यापासून आपल्याला काय, अल्कोहोल्स भेटत असतात. फॉर एक्झाम्पल, the addition of Grignard reagent मध्ये एक्झाम्पल पाहायचं आहे. Grignard reagent react with aldehydes and ketones to form a adduct which on acid hydrolysis it gives the alcohol. For example, formaldehyde. Formaldehyde HCHO is reacted with methyl magnesium halide. काय, formaldehyde is reacted with a methyl magnesium halide in presence of a dry ether.
इट गिव्स ए कॉम्प्लेक्स. तर या ठिकाणी काय होत असतं, CH3 ऑफ मिथिल मॅग्नेशियम हॅलाइड ट्रान्सफर्ड और combined with a carbon and remaining MgX group of Grignard reagent combined with a oxygen, there is a formation of a adduct which on acid hydrolysis it gives the alcohol. तर त्या ठिकाणी acid hydrolysis ची reaction झाल्यानंतर it gives the alcohol, means ethanol is formed. तर त्या ठिकाणी काय, ethanol is formed means ethyl alcohol is formed. ethyl alcohol काय फॉर्म होत असतो. कधी, फॉर्माल्डिहाइडची रिएक्शन मिथिल मॅग्नेशियम हॅलाइड म्हणजेच ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत झाल्यानंतर इथिल अल्कोहोल म्हणजेच प्रायमरी अल्कोहोल फॉर्म होत असतो. सेकंड, अल्डिहाइड्स गिव्ह द सेकंडरी अल्कोहोल. कधी भेटत असतं सेकंडरी अल्कोहोल, कधी भेटत असतात, अल्डिहाइड ची रिएक्शन मॅग्नेशियम अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड सोबत झाल्यानंतर आपल्याला काय सेकंडरी अल्कोहोल भेटत असतात. तर कधी, तर या ठिकाणी H आणि H असेल तर we get the primary alcohol, but the R and H, एका साइडला R ग्रुप आणि एका साइडला H ग्रुप असेल, then it gives the secondary alcohol. म्हणजे फॉर्माल्डिहाइड सोडून अदर सगळे जेवढे बी अल्डिहाइड असतील they gives only secondary अल्कोहोल. तर त्या ठिकाणी काय, RMgX, R जो आहे तो या कार्बनवरती कंबाईन होतो आणि MgX ह्या ऑक्सिजन सोबत कंबाईन झाल्यानंतर हा अडक्ट कंपाऊंड फॉर्म होत असतो. देन which on acid hydrolysis it gives the alcohol. तर काय, it gives the alcohol, but that alcohol is a secondary alcohol. ते काय सेकंडरी अल्कोहोल भेटत असतात. अल्डिहाइड म्हणजे फॉर्माल्डिहाइड सोडून दुसऱ्या कुठल्याही अल्डिहाइडची ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत रिएक्शन झाल्यानंतर they gives only secondary alcohol. फॉर एक्झाम्पल, आपण या ठिकाणी एक्झाम्पल पाहूया. तर या ठिकाणी पहा, CH3CHO when it is reacted with a methyl magnesium chloride in presence of a dry ether, it gives a adduct which on acid hydrolysis it gives the alcohol, that is the secondary alcohol. त्या ठिकाणी काय सेकंडरी अल्कोहोल आपल्याला भेटत असतं. नेक्स्ट, कीटोन गिव्स द टर्शियरी अल्कोहोल. आता पहा, प्रायमरी अल्कोहोल कोण देतं, फॉर्माल्डिहाइड. फक्त फॉर्माल्डिहाइड when reacted with Grignard reagent it gives the primary alcohol. Other than the formaldehyde, when reacted with Grignard reagent then they gives the secondary alcohol, and when ketone react with a Grignard reagent it gives the tertiary alcohol. म्हणजे काय, ketone tertiary alcohol देत असतात. Here the reaction is RMgX. RMgX is when reacted with a ketone, then R of RMgX combine with a carbon and other MgX group combine with a oxygen, there is a formation of a adduct compound which on acid hydrolysis it gives the tertiary alcohol. म्हणजे R R R हे तीन अल्किल ग्रुप आहेत आणि या कार्बनवरती OH ग्रुप काय कंबाईन झालेला आहे किंवा प्रेझेंट आहे, म्हणजे काय इट इज अ टर्शियरी अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल, acetone reacted with a methyl magnesium halide in presence of a dry ether, it gives the adduct, that is the complex compound which on acid hydrolysis it gives the tertiary alcohol. तर या ठिकाणी आपल्याला काय टर्शियरी अल्कोहोल भेटत असते. तर या ठिकाणी पहा, या रिएक्शन मध्ये when the Grignard reagent is reacted with aldehydes and ketone, the formaldehyde gives primary alcohol. Other than formaldehyde, म्हणजे aldehyde मध्ये formaldehyde सोडून जितके भी aldehyde react होतील then they gives the secondary alcohol. And third one, that is the ketone when reacted with a alkyl magnesium halide means Grignard reagent, then it gives the tertiary alcohol. तर आपल्याला प्रायमरी अल्कोहोल प्रिपेअर करायचे असेल तर फॉर्माल्डिहाइड सोबत ग्रिग्नार्ड रिएजंट ची रिएक्शन करावी लागेल. सेकंडरी अल्कोहोल प्रिपेअर करायचे असेल फॉर्माल्डिहाइड सोडून अदर अल्डिहाइड ग्रुप सोबत रिएक्शन केल्यानंतर आपल्याला सेकंडरी अल्कोहोल भेटतील. If we have to prepare the tertiary alcohol, then we have to react the ketone with a alkyl magnesium halide means a Grignard
रिएजंट. तर अशा पद्धतीने तर आपण काय पाहिलेलं आहे, मेथड फर्स्ट मध्ये आपण अल्डिहाइड आणि कीटोन कसं फाइंड आउट करायचं, त्यामध्ये शिप रिएजंट, शिप टेस्ट पाहिलेली आहे, त्यानंतर टोलिन्स टेस्ट पाहिलेली आहे, त्यानंतर फिलिंग्स टेस्ट पाहिलेली आहे. ह्या 3 टेस्टने आपण काय करतो, अल्डिहाइड फाइंड आउट करतो. त्यानंतर सोडियम नायट्रोप्रोसाइड टेस्ट, ह्या टेस्टने आपण काय करत असतो, कीटोन फाइंड आउट करत असतो. अशा पद्धतीने आपण अल्डिहाइड आणि कीटोन कसं फाइंड आउट करायचं ते पाहिलेले. देन इन ए नेक्स्ट मेथड we have studied the aldehydes and ketone react with a nucleophiles. Then there is addition of hydrogen cyanide reaction. Second one is the addition of sodium bisulfite. Then third one is the addition of a alcohol, and fourth one is the addition of a Grignard reagent. अशा पद्धतीने आपण काय 4 प्रोसेस पाहिलेले आहेत, 4 रिएक्शन पाहिलेले आहे. नेक्स्ट रिएक्शन आपल्याला पुढच्या लेक्चर मध्ये पाहायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण काय द केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्सचे मेथड 2 मधले 4 आपण रिएक्शन पाहिलेले आहेत आणि मेथड 1 पाहिलेले. आता नेक्स्ट रिएक्शन आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तर मित्रो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलाच असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.